Good morning all of you. Today's we have discussed next point cellular adaptation to injury. ओके ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण फ्री रॅडिकल्स पाहिले. ओके नेक्स्ट आहे आपला सेल्युलर ॲडॅप्टेशन टू इंजुरी. काय आहे हे? सेल्युलर ॲडॅप्टेशन कॅन बी इंड्युस्ड अँड किंवा ऑर. सेल्युलर ॲडॅप्टेशन कॅन इंड्युस्ड किंवा रेग्युलेटेड ॲट एनी ऑफ अ नंबर ऑफ रेग्युलेटरी स्टेप्स. काय आहे सेल्युलर ॲडॅप्टेशन? इंड्युस्ड किंवा रेग्युलेटेड ॲट एनी ऑफ नंबर ऑफ रेग्युलेटरी स्टेप्स. एनी नंबर ऑफ रेग्युलेटरी स्टेप्स इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत मग? रेग्युलेटरी स्टेप्स, रिसेप्टर बाइंडिंग, नेक्स्ट आहे सिग्नल ट्रान्सडक्शन, नेक्स्ट आहे जीन ट्रान्सक्रिप्शन और प्रोटीन सिंथेसिस. सेल्युलर ॲडॅप्टेशनमध्ये काय इंड्यूस होतात? एनी ऑफ नंबर ऑफ रेग्युलेटरी स्टेप्स. ओके मग त्या रेग्युलेटरी स्टेप्स कोणत्या आहेत? रिसेप्टर बाइंडिंग, नेक्स्ट आहे सिग्नल ट्रान्सडक्शन, नेक्स्ट आहे जीन ट्रान्सक्रिप्शन किंवा प्रोटीन सिंथेसिस. ओके नेक्स्ट पॉईंट आहे द मोस्ट कॉमन मॉर्फोलॉजिकली ॲपरंट ॲडॅप्टिव्ह चेंजेस. आता कोणकोणते आहेत हे मॉर्फोलॉजिकली ॲडॅप्टिव्ह चेंजेस? फर्स्ट आहे अट्रॉपी, सेकंड आहे हायपरट्रॉपी, थर्ड आहे हायपरप्लासिया अँड फोर्थ आहे मेटाप्लासिया. ओके आता वन बाय वन डिस्कस करूयात आपण. फर्स्ट आहे अट्रॉपी. त्यामध्ये काय होतं? डिक्रीज इन सेल साईज. ह्यामध्ये काय होते? डिक्रीज सेल साईज होते. हायपरट्रॉपीमध्ये काय होते? इन्क्रीज सेल साईज. अट्रॉपीमध्ये डिक्रीज होते कशा सेल साईज आणि हायपरट्रॉपीमध्ये इन्क्रीज होते. ओके हायपरप्लासियामध्ये इन्क्रीज द सेल नंबर. काय होतं? ह्याच्यामध्ये इन्क्रीज होतं. काय होतं? सेल नंबर इन्क्रीज होतं हायपरप्लासियामध्ये. आणि मेटाप्लासियामध्ये चेंज इन सेल टाईप. काय चेंज होतात? सेल टाईप्स. ओके आता वन बाय वन बघूयात आपण कसं होतं आहे. फर्स्ट आहे अट्रॉपी. काय होतं ह्याच्यामध्ये सांगितलं आपण? डिक्रीज इन द सेल साईज. ओके बघूयात. अट्रॉपी इज द shrinkage in cell size by loss of cellular substances. डिक्रीज इन सेल साईज कशामुळे होते रे? लॉस ऑफ सेल्युलर सबस्टन्सेसमुळे. ओके नेक्स्ट आहे विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ सफिशियंट नंबर ऑफ सेल्स. ह्यामध्ये कशाची इन्व्हॉल्वमेंट असते? सफिशियंट नंबर ऑफ सेल्स. अँड एंटायर ऑर्गन कॅन बिकम अट्रॉपिक. त्यामध्ये एंटायर ऑर्गन कसे असतात? अट्रॉपिक असतात. ओके नेक्स्ट आहे कॉजेस ऑफ अट्रॉपी इन्क्ल्यूड्स डिक्रीज्ड वर्कलोड. ओके कॉजेस ऑफ अट्रॉपी. आता अट्रॉपिक कॉजेस इन्क्ल्यूड काय होतं त्याच्यामध्ये? डिक्रीज्ड वर्कलोड. फर्स्ट काय होतं? डिक्रीज्ड वर्कलोड. सेकंड प्रेशर. सेकंड काय आहे? प्रेशर. कॉजेस हे कशामध्ये आहे? कॉजेस ऑफ अट्रॉपीमध्ये. फर्स्ट कोणता बघितला? डिक्रीज्ड वर्कलोड. सेकंड आहे प्रेशर. थर्ड diminished blood supply or nutrition. diminished blood supply किंवा न्यूट्रिशन. नेक्स्ट आहे लॉस ऑफ एंडोक्राइन स्टिम्युलेशन. लॉस ऑफ एंडोक्राइन स्टिम्युलेशन अँड एजिंग. हे काय झालं रे? कॉजेस ऑफ अट्रॉपी. कोणकोणते? फर्स्ट आहे डिक्रीज्ड वर्कलोड. सेकंड आहे प्रेशर. थर्ड डिमिनिश्ड ब्लड सप्लाय किंवा न्यूट्रिशन. नेक्स्ट आहे लॉस ऑफ एंडोक्राइन स्टिम्युलेशन. अँड नेक्स्ट आहे एजिंग. नेक्स्ट कोणता आहे? एजिंग. ओके नेक्स्ट पॉईंट आहे मेकॅनिझम ऑफ अट्रॉपी आर नॉट स्पेसिफिक. आता मेकॅनिझम कसा आहे अट्रॉपीचा? हा स्पेसिफिक नाही आहे. ओके बट अट्रॉपिक सेल्स युजली कंटेन इन्क्रीज्ड ऑटोफॅजिक व्हॅक्युल्स. आता हे अट्रॉपिक सेल्स युजली काय कंटेन करतात? इन्क्रीज्ड ऑटोफॅजिक व्हॅक्युल्स विथ पर्सिस्टंट रेसिड्युअल बॉडीज सच ॲज अ लायपोफक्शन. ओके कशासोबत करतात हे? ऑटोफॅजिक व्हॅक्युल्स
persistent residual bodies such as a liposuction. हे कसं काय झालं? अट्रॉपी. आता ब्रेन अट्रॉपी मीन्स फॉर इलिस्ट्रेशन ऑफ एन अट्रॉपिक अँड नॉर्मल ब्रेन ओके. ब्रेन अट्रोपी तो नाही आहे सिलेबसला आपल्याला. ओके, फर्स्ट बघितलं आपण अट्रॉपी. सेकंड आहे हायपरट्रॉपी. ओके, हायपरट्रॉपीमध्ये काय होतं म्हणून सांगितलं रे? इन्क्रीज्ड सेल साईज. काय होते? इन्क्रीज्ड सेल साईज. ओके, फर्स्ट पॉईंट पाहूयात. हायपरट्रॉपी इज अँड इन्क्रीज्ड इन सेल साईज. हायपरट्रॉपीमध्ये काय होते? इन्क्रीज होते सेल साईज. कशामुळे? गेन ऑफ सेल्युलर सबस्टन्स. गेन ऑफ सेल्युलर सबस्टन्समुळे काय होते हायपरट्रॉपीमध्ये? इन्क्रीज्ड इन सेल साईज. ओके, नेक्स्ट बघूया. विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ सफिशियंट नंबर ऑफ सेल. ह्यामध्ये पण कसं आहे इन्व्हॉल्वमेंट? सफिशियंट नंबर ऑफ सेल. सेलचे कसे आहे इन्व्हॉल्वमेंट? सफिशियंट आहे. अँड एंटायर ऑक्सिजन ऑर्गन कॅन बिकम हायपरट्रॉपिक. कोणता ऑर्गन आहे? हायपरट्रॉपिक. ओके, देन हायपरट्रॉपी इज कॉज्ड आयदर बाय इन्क्रीज्ड फंक्शनल डिमांड और बाय स्पेसिफिक एंडोक्राइन स्टिम्युलेशन. आता हायपरट्रॉपिक कॉज्ड कशामुळे होते? आयदर बाय इन्क्रीज्ड फंक्शनल डिमांड. आता ज्या फंक्शनल डिमांड इन्क्रीज झाल्यामुळे किंवा बाय स्पेसिफिक एंडोक्राइन स्टिम्युलेशनमुळे हायपरट्रॉपी कॉज होते. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे नॉट ओनली द साईज बट ऑल्सो द फेनोटाईप ऑफ इंडिव्हिज्युअल सेल्स कॅन बी अल्टर्ड इन हायपरट्रॉपी. फक्त साईजच इन्क्रीज होते असं नाही. काय होतं अजून त्याच्यामध्ये? फिनोटाईप ऑफ इंडिव्हिज्युअल सेल्स कॅन अल्टर्ड इन हायपरट्रॉपी. इंडिव्हिज्युअल सेल्स काय होतात? अल्टर्ड होतात. कशाचे? फिनोटाईप्सचे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे विथ इन्क्रीज्ड डिमांड increasing demand hypertrophy can reach a limit beyond which generative changes and organ failure can occur. ज्यावेळेस इंक्रीजिंग डिमांड होते त्यावेळेस हायपरट्रॉपीमध्ये काय होतं? रिच अ लिमिट बियॉन्ड विथ अ डिजनरेटिव्ह चेंजेस. त्यामध्ये काय होतात? डिजनरेटिव्ह चेंजेस होतात अँड ऑदर फेल्युअर पण ऑकर होतात. ओके, हे काय झालं? हायपरट्रॉपी. त्यामध्ये काय येतं? कार्डियक हायपरट्रॉपी. ओके, नेक्स्ट आहे आपला हायपरप्लासिया. आता हे हायपरप्लासिया काय आहे? हायपरप्लासिया कॉन्स्टिट्युएट्स अन इन्क्रीज इन अ नंबर ऑफ इंडिजिनियस सेल्स इन अन ऑर्गन ऑर टिश्यू. आता हायपरप्लासियामध्ये काय सांगितलं तरी आपण? काय इन्क्रीज होतं का काय डिक्रीज होतं? इन्क्रीज सेल नंबर. कशामध्ये? बघितले आपण फर्स्टच. इन्क्रीज इन सेल नंबर. कशामध्ये? हायपरप्लासियामध्ये. इथं दिले हायपरप्लासिया कॉन्स्टिट्यूट अँड इन्क्रीज इन सेल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल सेल्स इन अँड कशामधील पण? कशामधील इन्क्रीज होतात हे नंबर? ऑर्गन ऑर टिश्यूमधील. ऑर्गन किंवा टिश्यूमधील. ओके, नेक्स्ट आहे पॅथॉलॉजिकल हायपरप्लासिया इफ टिपिकली द रिझल्ट ऑफ एक्सेसिव्ह एंडोक्राइन स्टिम्युलेशन. पॅथॉलॉजिकल हायपरप्लासियामध्ये काय होतं? एक्सेसिव्ह एंडोक्राइन स्टिम्युलेशन. ओके, नेक्स्ट आहे हायपरप्लासिया इज ऑफन अ डिस्पोजिंग कंडिशन. हायपरप्लासिया काय होतं? डिस्पोजिंग कंडिशन टू निओप्लासिया. काय होतं? डिस्पोजिंग कंडिशन टू निओप्लासिया. ओके, हे काय झालं? हायपरप्लासिया. नेक्स्ट काय आहे? मेटाप्लासिया. आता मेटाप्लासियामध्ये काय होतं? मेटाप्लासिया इज ए रिव्हर्सिबल चेंज इन द वन अडल्ट सेल टाईप इज अ रिप्लेस्ड बाय अनादर अडल्ट सेल टाईप. आपण मेटाप्लासियामध्ये काय सांगितलं होतं? इन्क्रीज्ड सेल टाईप चेंजेस इन सेल टाईप. काय होतं ह्याच्यामध्ये? चेंजेस होतात. कशामध्ये? सेल टाईप्समध्ये. ओके, फर्स्ट पॉईंटमध्ये तेच सांगितलं आहे बघा. मेटाप्लासिया इज ए रिव्हर्सिबल चेंज आहे. कसा आहे हा? रिव्हर्सिबल चेंज आहे. काय होतं ह्याच्यामध्ये? वन अडल्ट सेल टाईप इज रिप्लेस्ड बाय अनादर अडल्ट सेल टाईप.
एखादी सेल टाईप रिप्लेस होते कोणासोबत, अनदर अडल्ट सेल टाईपसोबत. ओके, म्हणजेच काय होतं ह्याच्यामध्ये चेंजेस ऑफ सेल टाईप्स. सेकंड आहे मेटाप्लासिया इज अ सेल्युलर ॲडॅप्टेशन इन विच इंडोजिनियस सेल आर रिप्लेस्ड बाय सेल दॅट आर बेटर सुटेड टू टॉलरेट अ स्पेसिफिक अबनॉर्मल एन्व्हायरमेंट. काय होतं ह्याच्यामध्ये सेल्युलर ॲडॅप्टेशन, इंडोजिनियस सेल काय करतात, रिप्लेस करतात सेलला, देन बेटर सुटेड टू काय टॉलरेट करतात मग ते स्पेसिफिक अबनॉर्मल एन्व्हायरमेंट. काय टॉलरेट करतात ते ॲबनॉर्मल एन्व्हायरमेंट, स्पेसिफिक ॲबनॉर्मल एन्व्हायरमेंट. ओके, नेक्स्ट आहे मग हे कशामुळे असं होतं, मग हे रिप्लेस झाल्यानंतर ते काय टॉलरेट करतात स्पेसिफिक ॲबनॉर्मल एन्व्हायरमेंट. बिकॉज ऑफ मेटाप्लासिया नॉर्मल प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम मे बी लॉस्ट. कशामुळं ते टॉलरेट करतात स्पेसिफिक ॲबनॉर्मल एन्व्हायरमेंट, बिकॉज मेटाप्लासिया नॉर्मल प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम मे बी लॉस्ट. नॉर्मल प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम काय करतात ते लॉस्ट करतात. ओके, नेक्स्ट आहे persistence of signals that result in metaplasia often lead to neoplasia. Persistence of signals that result, त्यामुळे काय होतं मेटाप्लेसिया ऑफन लीड्स, मेटाप्लेसिया कोणाला लीड करतो, निओप्लेसियाला. ओके, नेक्स्ट आहे आपला सबसेल्युलर रिस्पॉन्स टू सेल इंजुरी. काय आहे सबसेल्युलर रिस्पॉन्स, कसे कोणते कोणते आहेत बघूयात. ॲटोफॅजिक व्हॅक्युअल्स. ओके, सेकंड आहे इंडक्शन ऑर हायपरट्रॉपी ऑफ RER. नेक्स्ट आहे ॲबनॉर्मल मायटोकॉन्ड्रिया. थर्ड काय आहे ॲबनॉर्मल मायटोकॉन्ड्रिया. देन फोर्थ आहे सायटोस्केलेटल ॲबनॉर्मॅलिटीज. हे काय झाले सबसेल्युलर रिस्पॉन्स टू सेल इंजुरी. ओके, आता पॅथॉलॉजिकल कॅल्सिफिकेशन बघूयात कोणते कोणते आहेत. फर्स्ट आहे डिस्ट्रॉफिक कॅल्सिफिकेशन. सेकंड आहे मेटास्टॅटिक कॅल्सिफिकेशन. ओके, फर्स्ट बघूया डिस्ट्रॉफिक कॅल्सिफिकेशन इज अ अबनॉर्मल डिपोजिशन ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. ह्यामध्ये काय होतं ॲबनॉर्मली डिपोजिशन होतं कशाचं, कॅल्शियम फॉस्फेट. मग ते कशाला देन कॅल्शियम फॉस्फेट इन अ डेड ऑर डाईंग टिश्यू. हे ॲबनॉर्मल डिपॉझिशन होतं कशाचं, कॅल्शियम फॉस्फेट, पण ते कशा असतात डेड ऑर डाईंग टिश्यू असतात. कशा असतात ते डेड ऑर डाईंग टिश्यू. नेक्स्ट आहे डिस्ट्रॉफिक कॅल्सिफिकेशन इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ पॅथोजेनेसिस ऑफ आर्थरोस्क्लेरोसिस डिसीज. हे काय आहे आर्थरोस्क्लेरोसिस डिसीजमधली ही काय आहे डिस्ट्रॉफिक कॅल्सिफिकेशन इज ए इम्पॉर्टंट कंपोनंट आहे कशामधील आर्थरोस्क्लेरोसिस डिसीजमधला. ओके, अँड व्हॅक्युलर हार्ट डिसीज. आर्थरोस्क्लेरोसिस डिसीज अँड व्हॅक्युलर हार्ट डिसीजमधला हा डिस्ट्रॉफिक कॅल्सिफिकेशन हा काय आहे इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. ओके, नेक्स्ट आहे स्टॅटिक कॅल्सिफिकेशन. काय आहे इज कॅल्शियम डिपॉझिशन इज ए नॉर्मल टिश्यू. ह्याचं डिपॉझिशन कसं आहे नॉर्मल आहे आणि डिस्ट्रॉफिकचं कसं होतं ॲबनॉर्मल. ओके, इज कॅल्शियम डिपॉझिशन इज नॉर्मल टिश्यू ॲज ए कॉन्सिक्वेन्स ऑफ हायपर कॅल्शिमिया. त्यांचं कॅल्शियमचं डिपॉझिशन कसं आहे नॉर्मल टिश्यूमध्ये आहे, त्यामुळे कॉन्सिक्वेन्स काय आहे हायपर कॅल्शिमिया. मग त्यामुळे काय काय होतं त्याच्यामध्ये, मग ज्यावेळेस कॅल्शियमचं डिपॉझिशन होतं नॉर्मल टिश्यूमध्ये काय काय होतं मग त्याच्यामध्ये इन्क्रीज द PTH विथ सबसिक्वेंट बोन रिसॉर्प्शन. देन काय होतं इन्क्रीज द PTH विथ सबसिक्वेंट बोन रिसॉर्प्शन. नेक्स्ट काय होतं बोन डिस्ट्रक्शन. काय होतं बोन डिस्ट्रक्शन. थर्ड काय विटॅमिन D डिसऑर्डर्स. आता विटॅमिन D डिसऑर्डर्स कोणते कोणते आहेत मग इंटॉक्झिकेशन. सेकंड आहे सार्कोइडिसिस. थर्ड आहे विल्यम्स सिंड्रोम. हे काय झाले विटॅमिन D डिसऑर्डर्स. नेक्स्ट काय आहे रिनल फेल्युअर विथ 2 PTH. ओके, आणि लास्ट पॉईंट काय आहे सेल डेथ.
सेल डेथ. सेल डेथ म्हणजे त्याला काय म्हणतात आपण, ॲपोप्टोसिस. काय म्हणतात, ॲपोप्टोसिस. आता बघूया ह्याच्यामध्ये कोॲग्युलेशन निक्रोसिस वर्सेस ॲपोप्टोसिस कसं होतं. त्यामध्ये फर्स्ट स्टिम्युलीचं काय होतं कोॲग्युलेशन निक्रोसिसमध्ये, हायपॉक्सिया अँड टॉक्झिन्स. आणि ॲपोप्टोसिसमध्ये फिजिओलॉजिकल अँड पॅथॉलॉजिकल फॅक्टर्स. ओके. हिस्टोलॉजिकल ॲपिरियन्स काय आहे कोॲग्युलेशन निक्रोसिसमध्ये, सेल्युलर स्वेलिंग. काय होतं, सेल्युलर स्वेलिंग होते, कोॲग्युलेशन होतं निक्रोसिस अँड डिस्ट्रप्शन ऑफ ऑर्गॅनेल्स. आणि ॲपोप्टोसिसमध्ये सिंगल सेल क्रोमॅटिन अँड कंडेन्सेशन ॲपोप्टोटिक बॉडीज. ओके. नेक्स्ट काय आहे, DNA ब्रेकडाऊन मेकॅनिझम. DNA ब्रेकडाऊन मेकॅनिझम आता कोॲग्युलेशन निक्रोसिसमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये रँडम, देन डिफ्यूज ATP डिप्लेशन अँड मेम्ब्रेन इंज्युरी अँड लास्ट फ्री रॅडिकल डॅमेज. आणि ॲपोप्टोटिक्समध्ये काय होतं, इंटरन्यूक्रोसोमल होतं, परत जीन ॲक्टिवेशन, एंडोन्यूक्लियस अँड प्रोटियस रिॲक्शन होतं. ओके. त्या कसं ब्रेकडाऊन होतं, इंटरन्यूक्लियोसोमल, जीन ॲक्टिवेशन, न्यूक्लियस अँड प्रोटियसमुळं. थर्ड आहे टिश्यू रिॲक्शन. टिश्यू रिॲक्शनमध्ये काय होतं कोॲग्युलेशन, इन्फ्लामेशन होतं. अँड ह्याच्यामध्ये नो इन्फ्लामेशन अँड फॅगोसायटिस ऑफ ॲपोप्टोटिक बॉडीज. इन्फ्लामेशन होत नाही पण फॅगोसायटिस ऑफ ॲपोप्टोटिक बॉडी. हे काय झालं रे, कोॲग्युलेशन निक्रोसिस वर्सेस ॲपोप्टोसिस. ओके. फिगरमध्ये बघू शकता तुम्ही, ह्या दाखवलं आहे. ॲपोप्टोसिस मीन्स सेल डेथ. ओके. इथं आपला लास्ट पॉईंट संपला. ओके.